जनरेशन की पहली पसंद, स्मार्ट और सुपर स्टाइलिश। 140 किलोमीटर्स की रेंज, फुल डिजिटल डिस्प्ले, मोबाइल एंड जीपीएस कनेक्टिविटी, प्रीमियम डिजाइन, आरामदायक सीट, सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात, जीरो मेंटेनेंस। बुक कीजिए अभी सीका SYD, द बिग ई स्कूटर। श्री अंबिका व्यायामशाळेतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन। सुमारे 250 रक्तदात्यांनी केले रक्तदान। अखंड भारत संकल्प दिनानिमित्त श्री अंबिका व्यायामशाळातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन विधान परिषद आमदार नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते पार पडले। श्री अंबिका व्यायामशाळेजवळील नगरपालिका हॉलमध्ये अखंड भारत दिनाचे औचित्य साधत श्री अंबिका व्यायामशाळेतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विधान परिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तर माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन यांच्या हस्ते नारळ फोडून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली। यावेळी सुमारे 250 रक्तदात्यांनी रक्तदान केले। या 29 वर्षापासून सुरू असलेल्या रक्तदान शिबिरामध्ये आजपर्यंत सुमारे 5000 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती श्री अंबिका व्यायामशाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन यांनी दिली। आजही या रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला। या प्रसंगी नंदकिशोर महाजन यांनी महाजन परिवार म्हणजे सेवेचा वारसा जपणारे कुटुंब, त्याचबरोबर विविध जनहितार्थ कार्यक्रम तसेच विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी तसेच तरुणांसाठी विविध स्पर्धेतून प्रोत्साहनपर कार्यक्रम करण्यासाठी सदैव तत्पर असणारा परिवार असे गौरवोद्गार काढले। या प्रसंगी विधान परिषद आमदार नंदकिशोर महाजन यांचा सत्कार अंबिका व्यायामशाळा अध्यक्ष भास्कर महाजन यांच्या हस्ते करण्यात आला। तर तसेच रावेर नगरपालिका नगराध्यक्षा संगीताताई महाजन, माजी जीप सदस्य रंजनाताई पाटील, पद्माकर महाजन, फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, रावेर पोलीस निरीक्षक संदीप पाटील, रावेर गट शिक्षण अधिकारी रवींद्र बखाल, माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संदीप पाटील, रावेर नगरपालिका नगरसेवक व नगरसेविका तसेच पदाधिकारी यांच्यासह सर्वच आलेल्या मान्यवरांचे श्री अंबिका व्यायामशाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले। यावेळी सुरेश दनके, श्रीकांत महाजन, सुनील पाटील, महेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पुरुष उपस्थित होते। या प्रसंगी गोळवलकर रक्तपेढी व यशवंत प्रतिष्ठान रक्तपेढीतर्फे रक्त संकलन करण्यात आले। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव नरवाडे यांनी केले। तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री अंबिका व्यायामशाळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले। मी अंबिका व्यायामशाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की गेल्या 29 वर्षांची परंपरा त्यांनी आजही या ठिकाणी कायम ठेवलेली आहे। बंधूंनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की पृथ्वी तलावर सर्वात महत्त्वाची आणि पवित्र सेवा जर कुठली असेल तर ती जनसेवा आहे। जनसेवा ही ईश्वर सेवा मान्य करून आपण आपलं काम करतो आणि अंबिका व्यायामशाळेने अनेक वर्षापासून ही आपली परंपरा कायम ठेवलेली आहे। भगिनींनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की फक्त रक्तदानच नव्हे तर समाज हिताच्या ज्या गोष्टी असतील किंवा समाजाला वेळोवेळी लागणाऱ्या ज्या गरजा असतील त्या गरजा पोहोचवण्याचं काम अविरत अंबिका व्यायामशाळेच्या वतीने सुरू असते आणि हे खूप मोठं काम त्या अंबिका व्यायामशाळेने त्या रावेर शहरातच नव्हे तर सर्व परिसरात उभं केलेलं आहे। आपण जर बघितलं तर वासभौमिक प्रस्तावित करताना सर्वच माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे की ज्या ज्या ठिकाणी कुठे अडचणी येतील त्या त्या ठिकाणी अंबिका व्यायामशाळेचे पदाधिकारी उभे राहतात। एवढंच नव्हे तर खेळांचा विषय असेल तर खेळांमध्ये सर्व खेळाडूंना कसं त्या ठिकाणी प्रोत्साहित करता येईल, फक्त विद्यार्थीच नव्हे तर विद्यार्थिनींनाही कसं, मुलींनाही त्या ठिकाणी कसं प्रोत्साहित करता येईल आणि त्यांचं मनोबल कसं वाढता येईल, असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी अंबिका व्यायामशाळेच्या माध्यमातून घेण्यात येतात आणि अतिशय महत्त्वाचे कार्यक्रम किंवा उल्लेखनीय कार्यक्रम या अंबिका व्यायामशाळेकडून वेळोवेळी घेण्यात येतात। खरं तर भास्कर महाजन असतील, पद्माकर महाजन असतील, हा जो परिवार आहे हा परिवार अतिशय सेवाभावी असा परिवार आहे आणि त्यांनी जी जोडलेली सर्व मंडळी आहे ती त्यांची मित्रमंडळी आहे, हे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी जनसेवेचं काम करतात आहे आणि आपण बघितलं की त्याचीच प्रचिती म्हणून यावेळेस नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी संगीताताईंना संधी या जनतेने दिलेली आहे।
शुभ कार्यासाठी जागा शोधताय? मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या माऊली फार्मच्या दत्तगुरु लॉन्सला. आलिशान सुविधा, स्वच्छ परिसर, सुंदर लाइटिंग, प्रशस्त जागा, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात. लग्न, रिसेप्शन, साखरपुडा, बारसे, वाढदिवस, पार्टी इव्हेंट, डोहाळे जेवण, धार्मिक सोहळे व सामाजिक आणि कॉर्पोरेट कार्यक्रमासाठी सुंदर, शांत, निसर्गरम्य वातावरणाचा अनोखा संगम असलेले व एसी रूम्स उपलब्ध करून देणारे एकमेव दत्तगुरु लॉन्स. आलिशान जागा, सर्वोत्तम लोकेशन, भव्य पार्किंग व्यवस्था, मंदिराची सोय, आकर्षक ऑफर्स व सर्वसामान्यांना परवडणारे दर यासाठी विश्वसनीय नाव म्हणजे दत्तगुरु लॉन्स. तेव्हा आजच भेट द्या दत्तगुरु लॉन्स, माऊली फार्म, सावदा रोड, रावेर, जिल्हा जळगाव. बुकिंग साठी संपर्क 91 75 71 71 65 तसेच 92 60 42 04 24 आणि 90 67 26 60 00. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी मागणीचे शेतकऱ्यांतर्फे तहसीलदारांना निवेदन. 8 दिवसात मदत न मिळाल्यास ठिय्या आंदोलनाचा दिला इशारा. रावेर तालुक्यात दिनांक 6, 7 व 9 जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी पिकासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी रावेर येथे तहसीलदार रावेर यांना निवेदन देण्यात आले. वादळामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक तसेच इतर बाधित शेतकरी व छोट्या व्यावसायिकांचे नुकसानीचे तातडीने पंचनामे करून योग्य ती शासकीय मदत व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी सर्व नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकरी व इतर शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून प्रशासनाकडे आपल्या नुकसानीची माहिती व मागणी मांडली आहे. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. धरती पाईपने आणले पाणी, शेते पिकले सोन्यावाणी. भूमिपुत्रांचा एकच नारा, धरती पाईपच आणा घरा. गंज विरोधक, उष्णता विरोधी, दणकटपणा, मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनलेला, कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप. संचालक दिलीप शेठ पुलमचंद अग्रवाल व आयुष दिलीप शेठ अग्रवाल. आमचा पत्ता धरती पीव्हीसी पाईप, निर्माता तिरुपती ॲग्रो प्लास्ट, गट नंबर 1257, रावेर पाल बायपास रोड, रावेर, जिल्हा जळगाव. अधिक माहितीसाठी संपर्क 99 23 36 23 39 तसेच 91 75 28 85 25 व 75 88 64 76 97 आणि 91 21 80 87 88. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी. अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईन्सचे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, अफू गल्ली, रावेर. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, पिढ्यानपिढ्यांची परंपरा.